देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला संसाराच्या नावे घालोणी या शून्य वाढता पुण्य धर्म केला 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 संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. पुण्याजवळ असणारं दिहू गाव, त्या दिहू गावामध्ये बोलोबा आणि कणकाई हे दोघं उभाईत राहत होते. त्यांच्या पोटी जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला मंडळी. आणि लहानाचे मोठे झाल्यानंतर आई वडिलांनी 2 हाताचे 4 हात करून दिले. तुकोबारायांचं लग्न झालं, पण तुकोबाराय होते कसे? तुकोबारायांसारखा दानशूर संत या पृथ्वी तलावर परत होणे नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन चरित्र आजच्या कीर्तनामधून तुम्हाला ऐकवणार आहे. परंतु या अभंगावरती बोलण्यापूर्वी आपलं कर्तव्य काय आहे म्हणाल? पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, 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 दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. तुम्ही मंडळी म्हणाल की शांताबाई महाराज, पांडुरंगाला प्रथम नमन करणं हे बरोबर आहे, परंतु दुसरा चरण संताला का? तर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, संत महात्म्यांचे तुमच्या माझ्यावर एवढे अनंत कोटी आघात असे उपकार आहेत. हा सत मार्गाचा, भक्ती मार्गाचा, संसारूपी सागरामधून तरुण जाण्याचा मार्ग तुम्हाला मला त्या संत महात्म्यांनी दाखवलेला आहे. तो कसा म्हणाल? तर आपण या संसारामधून तरुण भगवंताच्या दारामध्ये पहिल्या तीराला जाणार आहोत. पण आपण त्या पहिल्या तीराला न जाता आपली अवस्था काय झालेली आहे त्यासाठी एक आपल्याला उदाहरण दिलं. आता आषाढ श्रावण महिना सुरू होईल. पाऊस पडल्यानंतर नदीला पूर येतात आणि तुमच्याच गावामध्ये एखादा न पोहणारा माणूस असेल, त्याला सांगा तुम्ही की बाबा ही भरलेली नदी आहे, यामध्ये उडी टाक आणि जा कडेला पोहून. आता ज्याला कधी पाण्याची माहिती नाही अशा ग्रस्ताला कधी ती नदी पार करता येईल का? हो, येणार नाही. पण त्या न पोहणाऱ्या माणसाला आपण जर वाळलेल्या भोपळ्याची सांगड बांधली तर न पोहणारा माणूस भरलेल्या नदीमधून अलीकडचा पलीकडे जातो. आणि त्याच गावामध्ये जर चातुर ज्ञानी पोहणारा असेल आणि तो जर म्हटला की महाराज अहो वाळलेल्या भोपळ्याच्या सांगडीमुळं आमच्या गावातला न पोहणारा माणूस पहिल्या तीराला गेला, मी तर पोहणार आहे, चातुर आहे, ज्ञानी आहे, मला पोहण्याची चांगली माहिती आहे. मग ज्या वेलाच्या पोटी हा भोपळा जन्माला आलेला आहे तो वेल, मग मायेचा संसार, भोपळ्याचा वेल अंगाला गुंडाळलेला असताना सुद्धा दुःख रूपाने भरलेला संसारूपी सागर पार करून आपल्या करण्यापासून शुद्ध भावनेने जर आपण घेतला तर भगवंत आपल्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. जगाचे जगद्गुरु संत तुकोबारायांना जेव्हा कळायला लागलं, बाल वयापासून जगद्गुरु तुकोबारायांना एकच ध्यास लागला होता. तो ध्यास कोणता होता? हो, छंद लागला लागला आणि तुझ्या नामाचा विठ्ठला, नामाचा विठ्ठला, नामाचा विठ्ठला, नामाचा विठ्ठला. छंद लागला लागला, छंद लागला लागला, छंद लागला लागला तुझ्या नामाचा विठ्ठला.
नामाचा विठ्ठला छंद लागला लागला नामाचा विठ्ठला नामाचा विठ्ठला नामाचा विठ्ठला. रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबारायांना त्या भगवंताच्या नामचिंतनाचा छंद लागला. तुकोबाराय गरीब होते का हो? कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची 65 लाखाची जागिरी होती. त्यावेळेचे 65 लाख आजचा टाटा बिर्ला हे लक्षात ठेवा. पण तुकोबारायांनी विचार केला की भगवंता, अरे ही संपत्ती आहे, हा पैसा आहे, यामध्ये जर मी गुरफटून गेलो देवा तर तुमची माझी भेट होणार कधी? भगवंता, एवढी इष्टक मला काय कामाचे आहे? जे जे इच्छे म्हणी ते ते पूर्वी चक्रपाणी. आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा भगवंताला पूर्ण कराव्या लागतात, मग त्या हिताच्या असू द्या किंवा अहिताच्या असू द्या. तुकोबारायांनी सांगितलं, देवा मला एवढी जागिरी नको आहे. आणि त्याच वेळेला मात्र या आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये हाहाकार दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची 65 लाखाची जागिरी लयाला गेली. पण तुकोबाराय मनामध्ये दुःखी झाले नाही. तुकोबाराय म्हणू लागले, भगवंता दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये जागिरी गेली देवा, फार चांगलं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. तुकोबाराय म्हणू लागले, भगवंता बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली. 65 लाखाची जागिरी धुळीला मिळवली आणि तुकोबाराय देहूवरून पंढरपूरला गेले आणि पांडुरंगासमोर हात जोडून उभे राहिले. तुकोबाराय म्हणतात, भगवंता 65 लाखाची जागिरी धुळीला मिळवून तुमच्यापर्यंत आलेलो आहे देवा. अरे आता तरी हा भक्त तुमच्या चरणाच्या पर्यंत येण्याच्या लायक झाला का नाही? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात की भगवंता, मी सर्व संसाराची आणि सर्व जागिरीची होळी करून तुमच्या जवळ आलेलो आहे. होईन भिकारी पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. होईन भिकारी पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की भगवंता विठू तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरावरून देहूला आले. 65 लाखाची जागिरी गेली. जिजाबाईंनी विचार केला की भगवंता, माझ्या नवऱ्याला त्या विठ्ठलाचं वेड लागलेलं आहे. 65 लाखाची जागिरी गेली तशी माझ्या मालकाला काही दुःख वाटत नाही, पण माझ्या पदरामध्ये 2 मुलं आहेत. माझ्या मुलांना जेवण शिजून घालण्यासाठी तरी मला भांडी काही शिल्लक ठेवली पाहिजेत. त्यावेळेला जिजाबाईंनी घरातली 4-2 भांडी उचलली, एका फाटक्या पोत्यामध्ये गुंढळून घरामध्ये ठेवली, ज्या ठिकाणी तुकोबारायांची नजर जाणार नाही. पण जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना एक दिवस असा उगवला, जिजाबाई घरात नसताना तुकोबाराय घरामध्ये आले आणि पाहतात तर एका कोपऱ्याला पडलेलं पोतं दिसलं.
ते पोतं तुकोबारायाने हातामध्ये घेताच त्यामधून भांडी पडली. तुकोबाराय मनामध्ये म्हणतात की भगवंता 65 लाखाची जागिरी गेली बाबा, पण अजून काही भांडी शिल्लक आहेत. ती जुनी असणारी भांडी तुकोबारायाने घेतली आणि वाण्याच्या दुकानामध्ये नेली. मंडळी, जुनी भांडी वाण्याच्या दुकानामध्ये नेली म्हणून काही बदलून नवी आणली असतील का हो? ते भांडे मोडीला घातले आणि ते भांडे विकून जे 2 पैसे आले, त्या 2 पैशाचे मुलांना मुरमुरे फुटाणे सुद्धा तुकोबारायाने आणले नाही. भांडे विकून जे 2 पैसे मिळाले त्याचा एकच उपयोग तुकोबारायाने केला. काय उपयोग केला मंडळी? लक्षपूर्वक ऐका. भांडे विकून पोथ्या केल्या, त्याही जगाला वाटिल्या, जगाला वाटिल्या, जगाला वाटिल्या, जगाला वाटिल्या, त्याही जगाला वाटिल्या, जगाला वाटिल्या, जगाला वाटिल्या, जगाला वाटिल्या. भांडे विकून पोत्या केल्या, त्याही जगाला वाटिल्या. तुकोबारायाने विचार केला की भगवंता, मला जसं तुमच्या नावाचं वेड लागलेलं आहे असं सर्वांना लागलं पाहिजे, सर्वांचा उद्धार झाला पाहिजे. त्या पोथ्याचं गाठोडं तुकोबारायाने आपल्या डोक्यावरती घेतलं आणि प्रत्येकाच्या दारोदार तुकोबाराय फिरले आणि प्रत्येकांना हात जोडून विनंती केली. आणि तुकोबाराय सांगतात की बाबांनो, एवढे भाग्यवान आहे तुम्ही, मी तुमच्यापर्यंत भगवंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा एक माझी विनंती आहे. तुकोबारायांनी या समाजाला विनंती काय केली म्हणाल? देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी, देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी, देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी, देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी. आई तालाय घर चालुनी, आई तालाय घर चालून, आहो आई तालाय घर चालुनी, आई तालाय घर चालून. आ देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी, देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी, आ देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी, देव घ्या कुणी ओ देव घ्या कुणी. प्रत्येकाच्या दारोदार तुकोबाराय फिरले. पण आता या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित असणारे तुम्ही मंडळी आहात, असे भाग्यवान लोक त्या वेळेला होते. त्या लोकांनी सांगितलं, महाराज देव आणला आहे का? द्या, आम्ही घेतो. घेतला आणि आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवला. पण त्याच वेळेला काही असे दुर्दैवी मंडळी होते की ज्यांच्या अंतःकरणामध्ये मद, मच्छर, दम आणि अंखार भरलेला आहे. अशी मंडळी अभिमानी तुकोबारायांना दारात पाहिल्याबरोबर आपली दारं बंद केली आणि दाराच्या सापटीमधून ओरडून सांगितलं, तुकाराम, कसला देव घेऊन आलास तू? जो देव तू घेऊन आलास ना, तो देव ठेवण्यासाठी आमच्या जवळ सध्या जागा शिल्लक नाही. अभिमानी लोकांनी दारं लावली आणि तुकोबारायांना सांगितलं, देव ना लगे ओ देव ना लगे, देव ना लगे ओ देव ना लगे, देव ना लगे ओ देव ना लगे, देव ना लगे ओ देव ना लगे. साठवणीचे रुतले जागे, साठवणीचे रुतले आ जागे, साठवणीचे रुतले जागे, साठवणीचे रुतले चला जागे. देव ना लगे ओ देव ना लगे, देव ना लगे ओ देव ना आ लगे, देव ना लगे ओ देव ना लगे. देव ना लगे ओ देव ना लगे. जे अभिमानी मंडळी होती, ज्यांच्या अंतःकरणामध्ये मद, मच्छर, दम, अंकार भरलेला होता, अशा लोकांनी सांगितलं, देव ना लगे ओ देव ना लगे, साठवणीचे रुतले जागे. त्या लोकांचे शब्द ऐकून जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय मनामध्ये दुःखी झाले. दोन्ही डोळ्याला अश्रुधारा सुरू झाल्या आणि तुकोबाराय त्या लोकांना हात जोडून विनंती करतात की बाबा, मी तुमच्यापर्यंत आणलेला देव आहे, तुम्हाला घ्यायचा नाही ना? नका घेऊ माझ्या देवाला, पण एक लक्षात ठेवा, या मानव प्राण्याला तरण पाय त्याच्या नावाशिवाय नाही. तेव्हा माझी एक विनंती आहे, माझा देव घेऊ नका, पण त्याचं नाव घेतल्याशिवाय मात्र तुम्ही राहू नका. हा करुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, 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 ओ नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हा करुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. सर्वांमध्ये माझ्या देवाचं नाव हे श्रेष्ठ आहे, ते नाव घेतल्याशिवाय राहू नका, कारण देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे. मंडळी, ज्या वेळेला रामप्रभूच्या बरोबर हनुमंतराय गेले सीतामाईच्या शोधासाठी, त्या वेळेला समुद्रामध्ये सेतू बांधण्यासाठी राम नाव नुसतं दगडावरती लिहिलं
तर ते निर्जीव दगड सुद्धा पाण्यामध्ये तरले. राम नामाच्या योगानं दगड तरले पाषाण, तरले पाषाण, पाषाण तरले पाषाण. राम नामाच्या योगानं, राम नामाच्या योगानं, राम नामाच्या योगानं, राम नामाच्या योगानं, राम नामाच्या योगानं दगड तरले पाषाण, तरले पाषाण, दगड तरले पाषाण. राम नामाच्या योगानं तरले पाषाण, दगड तरले पाषाण, तरले पाषाण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा, निर्जीव दगड जर पाण्यावरती तरली, एवढी माझ्या देवाच्या नावामध्ये ताकद आहे. त्या अभिमानी लोकांना हात जोडले. तुकोबाराय सांगतात माझ्या देवाला घेऊ नका, पण माझ्या देवाचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका. तुम्ही मंडळी सुद्धा म्हणाल की महाराज, खरं देवाचं नाव घेतल्यानंतर आम्ही तरणार आहे का? जरूर तरू आपण, कारण वाल्या कोळ्या इतकं महापाप कुणी केलं नव्हतं. पण नुसतं राम राम म्हटल्यामुळं वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आणि प्रभू रामचंद्र जन्माला येण्या अगोदर त्या वाल्या कोळ्याने रामायण लिहिलं. त्या रामायणाप्रमाणे भोग भोगण्यासाठी प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावरती अवतरले. मग वाल्या कोळ्यासारखा महापापी तरला. तुम्ही आम्ही तरणार नाही का हो? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की नामचिंतनामुळं या माघ लोक तरले आणि या पुढेही तरणार आहे. तरले तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा. तरले तरतील भरवसा, तरतील भरवसा, तरले तरतील भरवसा, तरतील भरवसा, तरले तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा, हो नामधारकाचा ठसा. तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा. तरले तरतील भरवसा, तरतील भरवसा, तरले तरतील भरवसा, तरतील भरवसा, तरले तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा, हो नामधारकाचा ठसा. तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा. तरले तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा. तरले तरतील भरवसा, तरतील भरवसा, तरले तरतील भरवसा, तरतील भरवसा, तरले तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा. तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, धारकाचा ठसा. जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस भंडारा भामचंद्र आणि घोरवड्या डोंगरावरती जाऊन पांडुरंगाचं नामचिंतन करू लागले. जिजाबाईंनी विचार केला आणि एक दिवशी सांगितलं की महाराज, अहो रात्रंदिवस तुम्ही भंडारा भामचंद्र घोरवड्या डोंगरावरती भजनाला जाता. आपली 65 लाखाची जागिरी गेलेली आहे, तुम्हाला काही दुःख होत नाही? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं, आवले अगं माझा भगवंत आहे, सर्व काही ठीक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला गरिबी परिस्थिती तुकोबारायांची वाढू लागली. श्रीमान राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की माझ्या गुरु महाराजांची 65 लाखाची जागिरी दुष्काळामध्ये गेलेली आहे. म्हणून शिवाजी राजांनी विचार केला आणि इकडं तुकोबारायांना शिपायांच्या जवळ धन पाठवून दिलं. आणि ज्या वेळेला शिपायांनी ते धन घेऊन आले, जिजाबाईचा आनंद गगनात मावेना की भगवंता 65 लाखाची जागिरी गेली, पण आज या ठिकाणी शिवाजी राजांनी फार मोठं धन पाठवलेलं आहे. आता मला कशाचीही या संसार प्रपंचाची चिंता राहणार नाही. हेच होते माझ्या मना, आणि बरे केले नारायणा, बरे केले नारायणा, केले नारायणा, बरे केले नारायणा, बरे केले नारायणा रे, बरे केले नारायणा, बरे केले
जिजाबाईचा आनंद गगनात मावेना, सर्व धन उतरून घेतलं आणि एवढ्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्यावरून भजनावरून आले आणि आल्यानंतर विचारलं, आवले हे काय आहे? सांगितलं, महाराज शिवाजी राजांनी आपल्याला हे धन पाठवलेलं आहे. त्यावेळेला तुकोबाराय म्हणू लागले की आवले हे धन आपल्या काय कामाचं आहे? शिपायांनी हात जोडून विनंती केली आणि सांगितलं, महाराज तुमची सर्व जागिरी लयाला गेली म्हणून हे महाराजांनी पाठवलेलं आहे, याचा स्वीकार करा. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, तुमच्या शिवाजी राजांनी काय पाठवलं आहे म्हणे? हे माझ्या काही कामाचं नाही, काय पाठविला ठेवा, आम्हा विठ्ठलच हवा, आम्हा विठ्ठलच हवा, आम्हा विठ्ठलच हवा, आम्हा विठ्ठलच हवा, विठ्ठलच हवा, आम्हा विठ्ठलच हवा, आम्हा विठ्ठलच हवा, आम्हा विठ्ठलच हवा. आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांनी पाठवलेलं धन सर्व परत केलं आणि परत केल्यानंतर श्रीमान राजे शिवछत्रपती आले. तुकोबारायांचे पाय धरले आणि विचारलं, महाराज तुम्हाला या धनामध्ये सुख समाधान शांती वाटत नाही, मग तुमचं सुख आहे कशात? त्यावेळेला तुकोबारायांनी शिवाजी राजांना जवळ घेतलं आणि सांगितलं, शिवबा सांगू तुम्हाला, मला सुख कशामध्ये आहे हे लक्षामध्ये ठेवा. त्यावेळेला तुकोबारायांनी शिवाजी राजांना काय सांगितलं म्हणाल, आम्ही जे ने सुखी, तुम्ही राजा आहात, परंतु भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही घेतलं तर त्यासारखं सुख दुसरं कुठलं नाही. आम्ही जे ने सुखी, विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी राजांचं धन सर्व परत केलं. मंडळी, असा संत परत या पृथ्वी तलावर होणार नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेले. आपण वर्षाने एकदा पंढरपूरची वारी करतो. वारीला गेल्यानंतर पांडुरंगाला सांगतो, देवा गेल्या वर्षी पाऊस पाणी कमी होता, या वर्षी पाऊस जास्त झाला पाहिजे, धान्य भरपूर पिकलं पाहिजे, तर आम्ही पुढच्या वर्षी आषाढी वारीला येऊ, नाही तर आमचं काही जमणार नाही. पण जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय, सर्व संसाराची होळी झाली, 65 लाखाची जागिरी गेली, पण तुकोबाराय मनामध्ये दुःखी झाले नाही. वेडा झाला तुक या वाणी, कशामुळं कशाचं वेड लागलं म्हणाल तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये वेडा झाला तुक या वाणी. आणि दिले संसाराला पाणी, दिले संसाराला पाणी, दिले संसाराला पाणी, दिले संसाराला पाणी, संसाराला पाणी ओ दिले संसाराला पाणी, दिले संसाराला पाणी, दिले संसाराला पाणी. वेडा झाला तो कया वाणी, दिले संसाराला पाणी. जिजाबाईचं माहेर पुणे. आप्पाजी गुळवे सावकारांची मुलगी आणि सावकारांची मुलगी असल्यामुळं लहान लहानपणच्या मैत्रिणी जिजाबाईच्या लग्न करून त्याही नवऱ्याच्या घरी निघून गेल्या. पण ज्या वेळेला त्या मुली माहेरी परत पुण्यामध्ये आल्या, त्यांनी विचार केला की आपल्या घरची गरिबी आहे, पण आपल्या गुळवे सावकारांची मुलगी जिजाबाई देऊ दिलेली आहे, हिची श्रीमंती भरपूर आहे, तिच्या घरी दुकानदारीचा धंदा आहे, आपण जर गेलो तर जिजा आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जिजाबाईच्या 2 मैत्रिणी पुण्यावरून देहूला आल्या. आल्यानंतर पाहतात तर जिजाबाईच्या घरामध्ये भांडी कुंडी सुद्धा शिल्लक नाही. शेजारी असणारं दुकानाला कुलूप लागलेलं होतं. मुलं उघडी नागडी रस्त्यावरती फिरत होती आणि त्यावेळेला या मुलींनी विचारलं की जिजा, अगं तुमची 65 लाखाची जागिरी होती, तुमच्या घरी दुकान होतं, पण आज ही अवस्था, तुझे मालक सुद्धा घरामध्ये नाही, कुठं नोकरी धंद्याला गेलेत का? असं म्हटल्यानंतर जिजाबाईला इतकं वाईट वाटलं मंडळी. आणि जिजाबाईने आपल्या मैत्रिणींना सांगितलं, काय सांगू म्हणे तुम्हाला, माझ्या मालकाला अशी नोकरी लागलेली आहे की आता त्या नवऱ्याला माझ्या नोकरीवरून कधीही कुणी काढणार नाही. त्यावेळेला या मुलींनी विचारलं की जिजा, कुठली नोकरी लागली तुझ्या नवऱ्याला? त्यावेळेला जिजाबाईने आपल्या मैत्रिणींना सांगितलं, सांगू म्हणे तुम्हाला, माझ्या नवऱ्याला नोकरी लागली कोणती? फुटकाच विना त्याला 2 तारा, करियर दारा पंढरीचा, करियर दारा पंढरीचा,
सांगितलं की बायांनो, तुमचं फार चांगलं म्हणे, पण मी आप्पाजी गुळवे सावकारांची मुलगी असून माझी दुर्दशा काय सांगू म्हणे तुम्हाला. माझ्या माय बापे बरे नाही केले आणि पदरी बांधले भिकाऱ्याच्या, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या. आणि त्यावेळेला जिजाबाईच्या मैत्रिणी देहूवरून परत पुण्याला आल्या आणि आल्यानंतर 1-2 दिवस गेले. जगद्गुरु तुकोबाराय घरामध्ये थांबायला तयार नाही आणि त्यावेळेला शेजारच्या गावामध्ये तुकोबारायांची मावशी वारली. वारल्यानंतर बरोबर सकाळी सूर्य उगवायच्या आत एक माणूस त्या देहूमध्ये आला. आवाज दिला, तुकाराम आहेत का घरामध्ये? त्यावेळेला जिजाबाई बाहेर आल्या आणि विचारलं, कोण आहात तुम्ही? मी आलो आहे निरोप सांगायला. तुकारामाची मावशी वारलेली आहे आणि तेव्हा तुकारामाला आज तुम्ही पाठवून द्या. असं म्हटल्यानंतर जिजाबाईंनी सांगितलं की ते इंद्रायणीवरती आंघोळीला गेलेले आहेत. माणूस निरोप ठेवून निघून गेला. तुकोबाराय आंघोळीवरून आले, आपला पंचा घरामध्ये ठेवला, विना चिपळ्या घेतल्या आणि भजनाला निघाले. एवढ्यामध्ये जिजाबाईंनी दारात उभं राहून दोन्ही हाताने दार अडवलं आणि जिजाबाई म्हणतात, महाराज आज एक दिवस तुमचं भजन बंद ठेवा. भजन बंद ठेवा म्हटल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात, आवले तू कधी सुद्धा माझ्या भजनाला आडवी आली नाही, पण आज भजनाला का जाऊ देत नाही? त्यावेळेला जिजाबाईंनी सांगितलं, महाराज अहो तुमची मावशी मेलेली आहे, तिच्या मैतीसाठी तरी आज भजन बंद ठेवा. त्यावेळेला तुकोबाराय हसले मंडळी आणि जिजाबाईला सांगितलं, जिजा अगं या पृथ्वी तलावर मला ज्यांनी जन्म दिलेला आहे माझे वडील बोलोबा देवा घरी निघून गेले. ज्या मातेने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ओझ वागवलं ती माझी आई कणकाई देवा घरी निघून गेली. या पृथ्वी तलावर नातेवाईक जन्माला येतील किती आणि जातील किती याचा अंत नाही, पण आज मावशी मेली म्हणून मी माझ्या विठ्ठलाचं भजन बंद ठेवणार नाही. त्यावेळेचे तुकोबारायांचे उद्गार ऐका मंडळी. तुकोबाराय काय म्हणाले जिजाबाईला, आई मेली मावशी कोण माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून. आई मेली मावशी कोण माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून. तुकोबाराय म्हणू लागले की जिजा आई मेली मावशी कोण माझ्या विठाई वाचून, मी माझं भजन बंद ठेवणार नाही. तुकोबाराय भजनाला निघून गेले मंडळी आणि दिवसाना दिवस गरिबी परिस्थिती तुकोबारायांची वाढू लागली. आणि गरिबी परिस्थिती वाढत असताना इकडं पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेने एकदा पांडुरंगाला विचारलं की भगवंता एवढे लाखो भक्त तुमचे पंढरपूरच्या वारीला येतात, पण या येणाऱ्या भक्तामध्ये उदार अंतकरणाचा दीन दयाळू आणि दानशूर भक्त कोण आहे तुमचा? असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं की रुक्मिणी देहू गावामध्ये राहणारा तुकाराम माझा भोळा भक्त आहे, एकनिष्ठ आहे, दीन दयाळू आणि दानशूर आहे. त्याच्यासारखा दानशूर भक्त या पृथ्वी तलावर दुसरा कोण नाही. आणि असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा एवढा जर उदार तुमचा भक्त आहे तर मी त्याचं सत्व पाहण्यासाठी देहूला जाणार आहे. त्यावेळेला मात्र परब्रह्म पंढरीनाथ पांडुरंग ब्रह्मांड चालक या विश्वाचा मालक असणारा पांडुरंगाने आपल्या अर्धांगीला रुक्मिणी मातेला हात जोडले मंडळी. आणि पांडुरंगाने सांगितलं की रुक्मिणी अगं तू जर आता देहूला गेलीस तर तुला दान करण्यासाठी माझ्या तुकारामाजवळ काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. 65 लाखाची जागिरी दुष्काळामध्ये सर्वांना वाटून टाकलेली आहे. पण त्यावेळेला रुक्मिणी मातेने हट्ट धरला, भगवंता तुमच्या भक्ताचं सत्व पाहायला गेल्याशिवाय मी राहणार नाही. देवाला नाही म्हणता आलं नाही. सांगितलं जाणार आहे का? जा म्हणे, पण आहे हे सौभाग्याचे अलंकार तुमच्या अंगावरती आहेत आणि हे जर माझ्या भक्त मंडळींनी पाहिले तर तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेने सांगितलं, भगवंता भक्ताचं सत्व पाहण्यासाठी निघाले, कोणत्या रूपाने जायचं हे तुम्ही मला सांगू नका. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना
जगद्गुरु तुकोबारायांचं सत्व पाहण्यासाठी पंढरपुरावरून रुक्मिणी आईसाहेब निघाल्या. रूप धारण कोणतं केलं म्हणाल? वृद्ध होऊनी म्हातारी आली तुकोबाच्या घरी, आली तुकोबाच्या घरी, आली तुकोबाच्या घरी, आली तुकोबाच्या घरी, तुकोबाच्या घरी वाली तुकोबाच्या घरी, आली तुकोबाच्या घरी, आली तुकोबाच्या घरी. वृद्ध होऊनी म्हातारी आली तुकोबाच्या घरी. वयोवृद्ध म्हाताऱ्या बाईचं रूप रुक्मिणी आईसाहेबांनी धरलं. अंगावरती फाटकी साडी, काखेमध्ये चिंध्याचं गाठोड आणि तुकोबारायांच्या दारामध्ये येऊन उभ्या राहिल्या. तुकोबाराय घरामधून बाहेर आले पाहतात तर कोणतरी आपल्या दारामध्ये उभा आहे. गरीब आहे बिचारी, अंगावरती फाटकी साडी. तुकोबारायने हात जोडले आणि विचारलं, कोण आहात तुम्ही? त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब म्हणतात की बाबा, मी गरीब आहे, एका दीनदुबळ्या गरीबाची पत्नी आहे, मला काहीतरी दान करा, काहीतरी दान करा म्हटल्याबरोबर तुकोबाराय 4 हात पाठीमागं सरकले, हात जोडले पंढरीनाथाला आणि म्हणतात, भगवंता, अरे 65 लाखाची जागिरी होती, त्यावेळेला माझ्याकडे सत्व पाहण्यासाठी कुणी आलं नाही. आज 2 दिवस झाले देवा चूल पेटलेली नाही आणि आज या आती ती म्हातारी माझ्या दारात उभी आहे, मला काहीतरी दान करा म्हणत आहे. देवा, काय दान करू मी तिला? त्या दारात आलेल्या अतिथीला तुकोबारायाने हात जोडले आणि महाराज म्हणतात की बाई, काय दान करू म्हणे तुला? आज 2 दिवस झाले, माझी 2 मुलं, बायको आणि मी उपाशी आहे, तुम्हाला काय दान करू? माझा गरिबी संसार आणि घरी अन्नाचा दुष्काळ, 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 घरी अन्नाचा दुष्काळ. माझा गरिबी संसार, घरी अन्नाचा दुष्काळ. असं म्हटल्यानंतर दारात आलेली जी अतिथी होती, दुसरं तिसरं कोण नव्हतं मंडळी, साक्षात रुक्मिणी आईसाहेब तुकोबारायांचं सत्व पाहण्यासाठी आलेल्या. त्यांनी सांगितलं, बाबा, मला काय अन्नदान करू नको म्हणे, मला काही भूक लागलेली नाही, पण पाहिलीच का माझी अवस्था? मी एका दीन दुबळ्या गरीबाची पत्नी आहे. तेव्हा असं करा, माझं हे शरीर झाकण्यासाठी काही ना काही देई देई बा वस्त्र मला. काय मागितलं दारात आलेल्या अतिथीने? हो बाबा, मला एक फाटकं तुटकं लुगडं तुझ्या बायकोचं असेल तर मला दे म्हणे. असं म्हटल्यानंतर तुकोबारायाने विचार केला की भगवंता, एवढ्या साड्या माझ्या जिजाबाईला होत्या, त्यावेळेला कुणी वस्त्र मागायला आलं नाही, पण मी सर्व लोकांना वाटून टाकलं. आता एकच पातळ माझ्या जिजासाठी राहिलेलं आहे आणि ते जर आता द्यायचं म्हटलं तर जिजा देणार नाही. थोडा वेळ तुकोबाराय बाजूला गेले, मनामध्ये विचार केला आणि त्यावेळेला देहूगावचा बाजार सोमवारी भरत होता. थोडा वेळ बाजूला गेले, विचार करून आले आणि दारात आलेल्या अतिथीला सांगितलं की बाई, तुला वस्त्र दान करील पण आज मिळणार नाही म्हणे. तुकोबाने विचार केला आणि दिवस बाजारचा दिला, दिवस बाजारचा दिला, दिवस बाजाराचा दिला, दिवस बाजाराचा दिला, बाजारचा दिला, ओ दिवस बाजारचा दिला, दिवस बाजाराचा दिला, दिवस बाजाराचा दिला. तुकोबाने विचार केला, दिवस बाजारचा दिला. सांगितलं, बाई, वस्त्रदान करील पण आज नाही, बाजारच्या दिवशी या. आता बाजारचा दिवस सांगितला मंडळी, काय नवीन साडी आणून देणार होते का? हो, 2-2, 4-4 दिवस चूल पेटत नव्हती. रुक्मिणी आईसाहेब ज्या दिवशी देऊला तुकोबारायांचं सत्व पाहण्यासाठी आल्या, त्या दिवशी शनिवार होता आणि देहूचा बाजार सोमवारी भरत होता. 2 दिवस रुक्मिणी आईसाहेब बाजूला गेल्या आणि तुकोबारायाने सांगितलेला तो दिवस सोमवारचा दिवस उगवला. मंडळी, जिजाबाईंनी विचार केला की आज सोमवार आहे, आपल्या गावचा बाजार आहे, आपण आंघोळ केली पाहिजे. आणि त्यासाठी जिजाबाईंनी काय केलं म्हणाल? आता आपण जर आंघोळीला गेलो, मोठमोठे बाथरूम असतात, पाणी घ्यायला भरपूर मोठ्या बादल्या असतात, पण सर्व संसार तुकोबारायाने धुळीला लावल्यामुळं जिजाबाईंनी विचार केला, भगवंता,
आंघोळीला पाणी उतरलं आणि उतरल्यानंतर काय केलं म्हणाल? डोई घालून या माती आणि वस्त्र ठेवले आड भिंती, वस्त्र ठेवले आड भिंती, वस्त्र ठेवले आड भिंती, वस्त्र ठेवले आड भिंती, ठेवले आड भिंती, वस्त्र ठेवले आड भिंती, ठेवले आड भिंती, वस्त्र ठेवले आड भिंती. डोई घालून या माती वस्त्र ठेवले आड भिंती, आड भिंतीवरती वस्त्र ठेवलं. आणि एवढ्यामध्ये तुकोबारायांची जिजाबाई आंघोळीला बसली. रुक्मिणी आई साहेब दारामध्ये आल्या. चोर पावलांनी तुकोबाराय घरामध्ये आले आणि चोरी काय केली मंडळी? तुका हळूहळू येई वस्त्रवरच्या वर नेई, वस्त्रवरच्या वर नेई, वस्त्रवरच्या वर नेई, वस्त्रवरच्या वर नेई, वरच्या वर नेई ओ वस्त्र वरच्या वर नेई, वस्त्रवरच्या वर नेई, वस्त्रवरच्या वर नेई. आणि बाहेर आले. दारात रुक्मिणी आई साहेब हजर होत्या. ते फाटलेलं साडी लुगड ज्या वेळेला त्या रुक्मिणी मातेच्या हातात दिला, रुक्मिणी मातेचं अंतःकरण भडबडून आलं. भगवंता, खरोखर तुमचा एक निष्ठ भक्त उधार आहे. आणि रुक्मिणी आई साहेब पंढरपुरामध्ये पोहोचल्या. तुकोबाराय विना चिपळ्या घेतल्या मंदिरामध्ये भजनाला गेले. आणि त्या वेळेला रुक्मिणी आई साहेब म्हणतात, भगवंता, खरोखर तुमचा तुकाराम दानशूर आहे हो. पाहिलं का? एकाच पातळ होता आणि ते सुद्धा मला दान केलेलं आहे. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, भगवंत हा भक्तीचा भुकेला आहे. आपल्या दीनदुबळ्या भक्तासाठी 101 पातळाचं दिंड भगवंताने आपल्या डोक्यावरती घेतलं. आणि पांडुरंगा पंढरपुरावरून देहूला आले. आल्यानंतर हाक मारली, तुकाराम तुकाराम, तुका आहे का ओ घरी? असं म्हटल्यानंतर जिजाबाईंनी सांगितलं, बाबा तुकाराम पाहिजे का तुला? तुकाराम या वेळेला या क्षणाला तुकाराम घरामध्ये नाही. कारण वस्त्र गेल्यामुळं जिजाबाई चिडलेल्या होत्या. पण त्या वेळेला जिजाबाईचे अपशब्द ज्या वेळेला पांडुरंगाने ऐकले, 101 पातळाचं दिंड डोक्यावरचं घरात जिजाबाई समोर फेकलं. आणि पांडुरंग म्हणतात की आई साहेब, माझ्या तुकोबाला अभद्र शब्द बोलू नका म्हणे. असं म्हणू नको माई, तुमच्या देहूचा बाजार आहे ना, तुम्हाला वस्त्र नाही म्हणून तुकारामाने 101 पातळाचं दिंड खरेदी करून माझ्या जवळ पाठवलेलं आहे. आणि तुकाराम भंडाऱ्यावरती भजनाला गेलेले आहेत. आई साहेब, हात जोडतो तुम्हाला, पण माझ्या तुकारामाला तसं बोलू नका, असं म्हणू नको माई. आणि तुका भंडाऱ्यावर हाई, तुका भंडाऱ्यावर हाई, तुका भंडाऱ्यावर हाई, तुका भंडाऱ्यावर हाई, भंडाऱ्यावर हाई ग तुका भंडाऱ्यावर हाई, तुका भंडाऱ्यावर हाई, तुका भंडाऱ्यावर हाई. असा दानशूर भक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखा भक्त एक असणार पातळ सुद्धा ते रुक्मिणी मातेला दान केलं. आणि पंढरीनाथ पांडुरंगाने आपल्या लाडक्या भक्तासाठी, निष्ठावंत भक्तासाठी 101 पातळाचं दिंड डोक्यावरती घेऊन पंढरपुरावरून पांडुरंग देहूला आले. हे जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराय. या तुकोबारायांचे 1 मिनिट नाव घेऊ मंडळी आपण. तुकाराम तुकाराम